मंडळी नमस्कार. मंडळी, मुख्यमंत्र्यांनी काल विधानसभेमध्ये जे भाषण केलं होतं हे दोन पद्धतीने किंवा दोन अँगलनी आपल्याला पाहायला हवं. दोन त्याचे परिप्रेक्ष्य होते असे आपल्याला म्हणायला पाहिजे. एक जो कटाक्ष होता जो विरोधकांकडे होता आणि दुसरा जो होता तो सत्तारूढ पक्षामध्ये असणाऱ्या आपले सहकारी पक्ष आणि आपले सहकारी यांच्यावरती होता. विरोधकांना उत्तर देताना त्यांनी जे काही मुद्दे उपस्थित केलेले होते, काही बेरोजगारीचे असतील, काही गुंतवणुकीच्या संदर्भातले असतील, काही आणखीन राजकीय धोरणं असतील किंवा सरकारचे काही निर्णय असतील, मग ते शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा असू दे किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक असू दे किंवा अन्य काही जे मुद्दे आहेत, या सगळ्या गोष्टीवरती त्यांनी जे काही उत्तरं द्यायचा प्रयत्न केला तो त्यांनी केला. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय असेल, लाडकी बहीण योजनेचा विषय असेल, या सगळ्यावरती त्यांनी त्यांच्या पद्धतीने उत्तर देण्याचा प्रयत्न केला. ही उत्तरं सगळीकडेच छापून आलेली आहेत. मात्र त्यातले आणखी जो महत्त्वाचा मुद्दा होता, एक तर मुद्दा होता मराठीचा मुद्दा होता. मराठी भाषेच्या विषयाच्या संदर्भात म्हणजे एकंदरीतच नवीन शैक्षणिक धोरणासाठी जी समिती नेमली होती ती ठाकरे सरकारने नेमली होती. त्याची जी शिफारस आली होती ती देखील ठाकरे सरकारनेच स्वीकारली होती. मंत्रिमंडळाचा निर्णयच त्यांनी काल सभागृहामध्ये कागदपत्रांसकट दाखवला आणि त्याच्यावरती ठाकरेंची असलेली म्हणजे उद्धव ठाकरे यांची असलेली सही देखील दाखवली. आणि आदित्य ठाकरेंनाच थेट विचारलं की ही सही तुम्ही तरी ओळखत असाल ना, म्हणजे याचाच अर्थ असा आहे की आपल्या वडिलांची सही आदित्य ठाकरे ओळखणारच. त्यामुळे आदित्य ठाकरेंना हे दाखवायचा त्यांनी प्रयत्न केला किंवा एकंदरीत विरोधकांना हे दाखवायचा प्रयत्न केला की मराठी सक्तीचा निर्णय, मराठी सक्तीचा नव्हे हिंदी भाषा सक्तीचा पहिलीपासूनचा निर्णय हा तुमच्या सरकारने घेतलेला आहे आणि हे सप्रमाण सिद्ध आहे. हे कागदपत्र बोलता आहेत. आमच्यावरती तुम्ही उलटवण्याचा प्रयत्न का करता आहे आणि दोन्ही ठाकरे बंधू मिळून आम्हाला लक्ष करण्याचा प्रयत्न का करतायत हे त्यांनी सप्रमाण दाखवायचा पुन्हा एकदा प्रयत्न केला. दुसरीकडे विरोधक हे संभ्रमित झालेले आहेत, भ्रमित झालेले आहेत अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलं. संभ्रमित झाले त्याचा अर्थ विरोधक गोंधळलेले आहेत, त्यांना काही समजतच नाही किंवा त्यांचा अभ्यास कमी पडतो. आणि जर त्यांचा अभ्यास असेलच तर ते लोकांना जाणून बुजून गोबेल्स नीतीचा वापर करून भ्रमित करण्याचा प्रयत्न करतात अशा पद्धतीचा आरोप केला. दुसरा जो विषय होता, कटाक्ष होता किंवा जे होतं ते स्वतःच्या पक्षांच्या सहकारी पक्षांकडे होतं आणि स्वतःच्या काही नेत्यांकडे होतं, सहकारी मंत्र्यांकडे होतं. त्यांनी असं स्पष्टपणे सांगितलं की मुख्यमंत्र्यांपेक्षा वरिष्ठ इतर कोणताही मंत्री इतर कोणीही महत्त्वाचं नसतं असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. त्यावेळेला मंत्र्यांची जी काही सगळी जे स्तब्धता पसरलेली होती सभागृहामध्ये ती पाहण्यासारखी होती. मंत्री स्तब्ध झालेले होते. मग त्यांनी सावरण्याचा प्रयत्न केला आणि म्हटलं की ज्यावेळेला एकनाथ शिंदे देखील मुख्यमंत्री होते त्यावेळेला मी देखील अशाच पद्धतीने काम करत होतो. दुसरीकडे त्यांनी असं म्हटलं की सरकारच्या धोरणाच्या विरोधामध्ये म्हणजे कर्मचाऱ्यांना कायम करण्याच्या स्वरूपामध्ये धोरणासंदर्भामध्ये परस्पर जर कोणी काही वक्तव्य केलेलं असेल तर ते सप्रमाण सिद्ध करा. त्याची थेट फाईल शिफारस मी राज्यपालांकडेच करी, याचा अर्थ त्याला मंत्रिमंडळातून काढून टाकीन. हे दोन इशारे फार महत्त्वाचे आहेत आणि ते स्वतःच्याच पक्षाच्या नेत्यांना लोक दिलेले होते. हे देखील फार महत्त्वाचं आहे.